शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान काँग्रेसचे निवेदन. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. काल दिनांक 15 जून रोजी किसान काँग्रेस संग्रामपूरच्या वतीने आज तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध शेतकरी हिताच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी लोकनियुक्त आदर्श सरपंच सौ सुवर्णा गणेश टापरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून सादर केले. निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या 3 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या फळबाग व इतर पिकांची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे संग्रामपूर तालुक्यात शेतीसाठी दिला जाणारा वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे 8 तास करण्यात यावा. महावितरणने शेतीसाठीचा वीज पुरवठा 8 तासावरून 6 तासांवर आणल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप किसान काँग्रेसने केला आहे. तिसऱ्या मागणीत शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सध्या अनेक पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल दिले जात नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर जावे लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रम यांचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. अकोला जिल्ह्यात कॅनमध्ये डिझेल मिळत असताना बुलढाणा जिल्ह्यात हा नियम का लागू केला जात आहे असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असून त्यामध्ये जाचकटीमुळे सुमारे 70% शेतकरी वंचित राहणार असल्याचा आरोप किसान काँग्रेसने केलाय. या अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करून न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते तेजराव मारोडे, संतोषभाऊ राजनकर, आनंदराव मानखेर, बळीराम धुळे, अभयसिंह मारोडे, योगेश बाजोळे, महिला तालुका काँग्रेस अध्यक्षा वैशालीताई सूरज खिरोडकर, सुवर्णाताई टापरे, प्रमोद गडे, गणेश टापरे, आकाश बोरसे, किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश मानखेर पाटील, शुभम पाटील, अतुल पाटील, नामदेव पाटील, जगन्नाथ भास्कर, सुधाकर ढाकोडे, गणेश हागे, मदन शेळके, कैलास खराटे, नागेश खराटे, दीपक ठाकरे, शांताराम बगाडे, तुळशीराम बगाडे, प्रमोद देशमुख, गणेश गिरोडकर, चेतन टापरे, गजानन खराटे, संदीप खराटे, अविनाश बावस्कर, प्रकाश खराटे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. आज संग्रामपूर येथे किसान काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफी झाली आणि काही नियम लावले, त्याबद्दल सरकारचा विरोध करण्यासाठी आज किसान काँग्रेसच्या वतीने तिथं आंदोलन करण्यात आले. काय सांगताल दादा? आज गेल्या अनेक दिवसापासून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि 7/12 कोरा करण्याचा हे आश्वासन दिलं होतं. पण हे आश्वासन नुसतं हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसलेले पानं आहेत. अक्षरशः शेतकरी हवालदिल झालेला आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जाचकटी टाकून शेतकरी हा म्हणजे कोणत्याच पद्धतीनं त्या कर्जमाफी योजनेमध्ये बसणार नाही याचा योग्य तो वापर करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे. आणि आज इथं संग्रामपूर तालुका काँग्रेसच्या वतीने आणि पिंपरी कासरगाव ग्रामपंचायतच्या वतीने माझी पत्नी सौ सुवर्णा गणेश टापरे यांनी स्वतःच्या रक्ताने आज माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये माझं असं म्हणणं आहे की जर शेतकऱ्यांसाठी आपण काही करू शकत नाही किंवा एक कृषीप्रधान देश असतो त्यांच्यासाठी जर आपण काही करायला जर एक फसव्या प्रकारची फसवेगिरी वापरतो आणि उद्योगपत्यांना आपण पाठिंबा देतो तर हे काही म्हणजे कामाची गोष्ट नाही आहे. आणि एक विशेष म्हणजे आपण शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी जर लढा द्यायला लागत आहे आणि जर आपल्याला आपला हक्क मिळवून घेण्यासाठी जर आपल्याला रक्तानं पत्र लिहायला लागत आहे कृषीप्रधान देशामध्ये, तर ही आपल्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. तर सरकारने खरंच याची दखल घेऊन शेतकरी बांधवांना ताबडतोब सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. आणि त्याचबरोबर 1 जूनला जो वादळी वारा झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं. फळबागा खूप म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तर ते फक्त नावाने पंचनामे केले, तात्काळ पंचनामे करतो म्हणून असं सांगितलं आणि अद्यापही त्याचा अहवाल सादर केलेला नाही आहे. तर ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावी. कारण पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि शेतकऱ्यांजवळ एकही पैसा नाही आहे. तर शेतकऱ्यांनी काय करायचं? तर माझी सरकारला विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना मदत द्या, नाहीतर लोकशाही मार्गाने आम्ही निवेदन करणार आहोत.
शेतकरी एकजुटीचा जय जवान जय जवान.